जय वाल्मिकी, जय भीम. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की भारतीय कर्मचारी मजदूर युनियननी एक पवित्र हातात घेतलेला आहे. आमच्या सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनमध्ये काम करणारी एक महिला सौ भारती मार्कंडे रेड्डी ह्या प्रकल्प बाधित असून त्यांना एका प्रकल्पामध्ये सोमय्या नाळा, जय अंबेनगर, छेडानगर येथील प्रकल्पासाठी त्या बाधित झाल्या 2015 मध्ये, परंतु आजपर्यंत त्यांना पुनर्वसित करण्यात आले नाही मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभागामार्फत. मी 2 फरवरीला माननीय सहाय्यक आयुक्त एम पश्चिम विभाग यांना पत्र दिला की आपल्या दालनात एक चर्चा आयोजित करावी अशी युनियनची मागणी आहे. आणि या चर्चेमध्ये तत्कालीन वसाहत अधिकारी, वर्तमान वसाहत अधिकारी, वर्तमान इमारती व दुरुस्ती खात्याची सहाय्यक अभियंता तसेच परिरक्षण विभागाचे अभियंता सर्वांना आपण आपल्या दालनात एक चर्चा आयोजित करावी. त्या चर्चेमध्ये युनियनची लोक भारती मार्कंडे रेड्डी यांची बाजू मांडणारी चर्चा आपण करणार आहोत. की 10 वर्षे लोटले, त्यांना आजही पुनर्वसित करण्यात आला नाही. 5 वर्षे ह्या लोकांना पात्रता निश्चित करण्यात लागले. म्हणजे 2015 पासून 2020 मध्ये पात्रता निश्चित झाली. 2020 मध्ये निश्चित झाल्यानंतर ती फाईल दाबून ठेवली, त्याला मूव्ह केला नाही. एक दिवस बाई मला भेटल्या, त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. त्यावेळेस मी संबंधित वसाहत अधिकारीला भेटलो. त्यांनी ते संबंधित सर्व कागदपत्र मला दिले. बघितल्यानंतर 2020 मध्ये पात्रता निश्चित झाली, मग पुनर्वसन केलं नाही. ज्या बाईचा 10 वर्षाचा नुकसान झालेला आहे त्यांचे घर भाडे प्रति महिना 20,000 प्रमाणे 10 वर्षाचा हे मुंबई महानगरपालिका एम पश्चिमचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा सेवा उपदान, भविष्य निर्वाह निधी त्यांचा पगारातून कपात करून त्या बाईला देण्यात यावी. आणि लवकरात लवकर जी प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस सहाय्यक अभियंता सहाय्यक आयुक्त मालमत्ता मुंबई मुख्यालय तिथं अहवाल सादर करून पाठवून द्या. चर्चेमध्ये आज ते 2 तारखेला दिलेले पत्र चर्चेची वेळ मागितल्या. आज मी स्वतः सहाय्यक आयुक्तचा PA मॅडम आहेत त्यांना चर्चा केली फोनवर. ते बोलले, साहेब बोलले की परवाच्या दिवशी 3 वाजता या. अहो मी तुम्हाला लेखी स्वरूपात वेळ मागितली आहे. लेखी स्वरूपात तुम्ही मला आमंत्रित करा चर्चेला, या विषयावर बोलायला. या चर्चेमध्ये तुम्ही इतिवरतीही तयार केला पाहिजे, म्हणजे मिनिट्स उद्या पुढे कामाला येतील. हे लढा पुढे जाईल, नगर विकास विभाग पर्यंत जाईल, UD विभागापर्यंत जाईल. तर त्यानंतर त्या मॅडमनी आतमध्ये फोन करून, माझे प्रतिनिधी गेले होते, मी नव्हता तिथं, तर माझ्या प्रतिनिधीला आणि मलाही फोनवर सांगितलं की साहेब बोललेत की परवाच्या दिवशी. अरे परवाच्या दिवशी आम्ही कसं येणार आहे, असं तोंडी तुम्ही बोलताय. आम्ही येणार नाही. तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या, चर्चा करा आणि चर्चेची मिनिट्स तयार करा. तर ते बोलले, साहेबांशी बोलून मी तुम्हाला पत्र देते. ठीक आहे, पत्र द्या. पत्र दिल्याशिवाय आम्ही चर्चा करायला येणार नाही. आणि तुम्ही पत्र आम्हाला दिला नाही, हे तुम्ही 10 दिवसाच्या आतमध्ये ठरवलं नाही चर्चेचा विषय, तर आम्ही हीच
चर्चा माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दालनात आम्ही दाद मागणार आणि चर्चाची वेळ मागणार. मी एवढंही सांगू इच्छितो, त्यांनी एम विभागाचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी. तसेच मी इथं माझ्या शब्दांना विराम लावतो. जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी, जय भीम.